नोकरीचा राजीनामा दिला पण लोकसभा न लढवण्याची घोषणा, कोणाला पाठिंबा देणार, ज्योती मेटेंनी स्पष्ट सांगितलं। राज्याच्या बिग फाईट लढतींपैकी एक असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी थेट लढत आहे। वंचित बहुजन आघाडीकडूनही बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे। तर अनेक दिवसांपासून शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुखांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा होती। राज्याच्या राजकारणात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे बीड हे केंद्रस्थानी आहे। त्यामुळे ज्योती मेटेंच्या उमेदवारीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। मात्र आता आपण अखेर लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं ज्योती मेटेंनी जाहीर केलं। आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भूमिका स्पष्ट केली। त्यामुळे ज्योती मेटेंच्या उमेदवारी अर्ज न भरण्याचा थेट फायदा बजरंग सोनवणे यांना होईल असं दिसून येतं। बीड लोकसभा निवडणुकीत शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, कारण आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन ज्योती मेटेंनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती। यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची 2 वेळा भेट घेतली। मात्र आज पत्रकार परिषद घेऊन ज्योती मेटे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलंय। सर्व जनतेची इच्छा निवडणूक लढावी अशी आहे, मात्र काही गोष्टींचा विचार करून मी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं ज्योती मेटे यांनी स्पष्ट केलेलं आहे। नमस्कार। बीड लोकसभा 2024च्या बाबतीत जनतेतून मागील काही काळामध्ये उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या उमेदवारीबाबत येत होती आणि या उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्याचबरोबर जनतेतून त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी मी लढावं असं सातत्याने मला सांगण्यात येत होतं। या सर्व बाबींचा अतिशय सकारात्मकतेने आणि गांभीर्याने विचार करून मी माझ्या शासकीय सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर देखील आपल्याशी एकदा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर संवाद साधला होता आणि त्यानंतरची माझी भूमिका देखील मी स्पष्ट केलेली होती। त्या अनुषंगाने हा आज आपल्याशी संवादाचा दुसरा टप्पा आहे। बीड लोकसभेच्या अनुषंगाने मी उमेदवारी करावी अशी जनतेची मागणी आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी, उमेदवारी न मिळाल्यानंतर आमच्या पुढे असणारे खुले पर्याय, या सगळ्या बाबींचा सखोलपणे विचार करण्यात आला। शिवसंग्रामतर्फे इतरांच्या साह्याने निवडणूक लढविण्याचा पर्याय आमच्या पुढे खुला होता आणि हा पर्याय आजमावून पाहत असतानाच या अनुषंगाने विविध पातळींवरील दबाव किंवा प्रलोभनं यांना बळी न पडता मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिली आहे। कारण समाजहितासाठी कधीही वैयक्तिक तडजोड न करणाऱ्या लोकनेते दिवंगत विनायकराव मेटे यांची मी पत्नी आहे याची मी कायम जाण आणि भान बाळगलेला आहे। त्यामुळे बीड लोकसभा निवडणूक लढवत असताना पुढे काय करायचं हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा या बाबतीत अनेकांशी चर्चा, विचारविनिमय, निवडणूक तंत्राच्या अनुषंगाने जी काही तयारी करायची असते त्या सर्व बाबींची चाचपणी, ज्याला आपण एक ओव्हरऑल असेसमेंट म्हणू शकू, ते करण्यात आलं आणि ते करत असतानाच कदाचित तो निर्णय अनुकूल माझ्या बाबतीत ठरलाही असता, कारण जनतेच्या मनामध्ये जी माझ्याबाबत भावना होती ती भावना आजही कायम आहे हे सातत्याने आमच्या लक्षात येतंय। म्हणजे आजही जेव्हा मी आपल्याशी संवाद साधते तेव्हा थोड्या वेळापूर्वीपर्यंत देखील हीच भावना, लोकांचा पाठिंबा आणि आग्रह कायम आहे हे आमच्या लक्षात येते, माझ्याही लक्षात येते। परंतु परत एकदा लोकभावनेचा आदर करून ज्या समाजहितासाठी साहेबांनी कधीही तडजोड केली नाही आणि समाजासाठीच मी माझं कुंकूही गमावलेलं आहे, तेव्हा लौकिक अर्थानं आज माझ्याकडे कमावण्यासारखं किंवा गमावण्यासारखं काहीही उरलेलं नाही। त्यामुळे मी परत एकदा रिपीट करते की व्यापक जनहिताचा निर्णय विचारात घेऊन बीड लोकसभा 2024 न लढवण्याचा डॉक्टर ज्योती विनायक मेटे आज निर्णय जाहीर करत आहे। नाही, स्पष्ट जाणून मी कुठेही कुणाला पाठिंब्याबद्दल कुठलाही म्हणजे ज्याला आपण म्हणू शकू की भूमिका स्पष्ट केली नाही किंवा उद्गार पण काढलेले नाहीयेत। मी वारंवार याच भूमिकेचा पुनरुच्चार करते आहे की शिवसंग्राम याबाबत प्रदेश पातळीवरती तो निर्णय घेईल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड।